मग विष्णू बाळा पाटलांना बघितलं का? विष्णू बाळा पाटलाचं ते फोटो येत होतं, ते कोणाचा खून केला, कोण काय झालं विष्णू बाळा तर त्याचं काय चुकीचं होतं? नव्हतं चुकीचं, नाही त्याचं चुकीचं. तुम्ही काय बी कराल पुढारी होऊन तर त्यानं म्हणून तरी सुराल, पण ते कळतंय कोणाला. विष्णू बाळांना तुम्ही बघितलं नाही? बघितलंय, समोर बघितलं सर? समोर बघितलंय आम्ही. कुठं? कराडात. तो हजर झाला जावा. हजर झाला तुम्ही बघितलं स्वतः? हो, स्वतः बघितले मी आम्ही. बरं, कसा माणूस होता तो? छलाटात होता, पण धाडशी होता. हो, त्यामुळे त्यांची दहशत लई मोठी होती. दहशत मग मोठी. त्यांनी दरोडे वगैरे घालत होते का नुसतं गरिबांना मदत करत? त्याच्या बिचाऱ्याचं नाव नव्हतं. नव्हतं? तुम्ही मला सांगा, डिलेव्हरी झालेली मंडळीच्या हातवर नाव झोपून पोलीस फौजदार आले तरी ज्या माणसाने पोलीस फौजदार माघारी घालले तो कसला माणूस आहे? म्हणजे बाळाची बाईच्या तिथं हातून झोपायचं तिथं. हो, मग तो घरात आल्यावर कळल्यावर तो पोलिस आल्यानंतर ते बिचारे त्या घरातल्या माणसांच्या बिचारला उठीला ह्याला झोपवलं. डिलिव्हरी झाल्या बघा बाईची म्हणून तिथं गेली बी नाही त्याच्यावर. असे काही वेळा परिस्थिती झाल्या. एवढा प्रामाणिक. तुम्ही मला सांगा, धरून द्याच काय अवघड होतं का? नाही. मग पण कुणाच मन झालं का ह्याला धरून द्यावा? कुणी काही केलं नाही? नाहीच. ते स्वतः हजर झाला, ते बी पुढाऱ्याने केला. तुमच्या भागातला अमका होऊन मोठ्या पुढाऱ्याने हजर व्हायला लावला त्याला. जय हिंद, जय भारत. आज असे का मल्लाकडे आलेलो आहे की हा फोटो बघितला की समजते हे व्यक्ती कोण. या पैलवानाचं नाव हिंद केसरी श्रीपती खंचनाळे. 1959 ला पहिला हिंद केसरी भारताचा झालेला हे श्रीपती खंचनाळे हा फोटो आहे. आणि त्याच हिंद केसरीच्या सामन्याला 75 किलो वजन गटामध्ये त्या व्यक्तीची हजेरी होती आणि नॉर्थ सातारामधून यांची निवड झाली होती. यांचं नाव आहे हिंदूराव जाधव. मला एवढं सांगायचं की 1959 ला हिंद केसरी श्रीपती खंचनाळे झालेत. जगामध्ये त्यांचं नाव आज आहे, भारतामध्ये त्यांचं नाव आहे. पण त्यांच्या बरोबर 75 किलो वजन गटामध्ये ज्या माणसानं गदा मिळवली आणि पदक मिळवलं असे पैलवान हिंदूराव जाधव हे मात्र लोकांच्या पासून अपरिचित आहेत, महाराष्ट्रापासून अपरिचित आहेत. तर असे हिंदूराव जाधव यांच्याजवळ आलेलं आहे. हे पुस्तक बघितलं तर अंगावर काटा मारतोय असं पुस्तक आहे. तर मी एवढंच सांगेन की अशी नामांकित पैलवान आहेत पण माहीत नाहीत, अशा लोकांच्या जवळ आम्ही आलेलो आहे. तर ह्यांच्याकडून थोडा इतिहास जाणून घ्यायचा आहे. बाबा नमस्कार. थोडं तुमचं नाव सांगा. हिंदूराव केशव जाधव. मग तुमचा जन्म कधीचा? 39चा. 39. म्हणजे आज तुमचं वय किती? 86 वर्ष. अजून पैलवान आहे तुम्ही? कसलं पैलवान? आपला पैलवान बी असंच होतो ना, आता बी असंच आहे. असंच आहे सर. मग अजून बैठका मारताय का नाही? नाही, आता गुडघे एक करून देत. मग तुमचे वडील पैलवान होते पहिले? पुण्य नाही, भागातल्या लोकांच्या जीवावर मी पैलवान होतो. म्हणजे कसं काय बरकासन काय करता? काय नाही, 2 टाइमला करायला जात होतो मळ्यातनं. पहाटे 5ला उठून आणि दुपारी 3ला उठून. म्हणजे आखाड्यात. कुठल्या आखाड्यात होतो? चाली माझा जिंदा आखाडा, शामराव पैलवान. शामराव मुळीक. शामराव मुळीक तुमची वस्तात? बर. मग त्यांच्या आखाड्यात तुम्ही व्यायामला जायचं होता? हो. बर. मग तुम्ही लहानपणापासून कुठल्या गोष्टी खेळायचा? गाव हे खेडेगाव यात सोडलं नाही आम्ही. देहवाडी हे कुठलाच भाग नाही. आम्हाला 2 पैसे आणल्याशिवाय खाणार काय आम्ही? त्यामुळे प्रत्येक गावात कुस्तीला जायचं. लोक माझी खुशी लावीतच होती. चांगलं खेळायचं तुम्ही? चांगलं म्हणा, एवढ्या वयचल एवढ्या. मग त्यावेळी वसंत दुबल पण तुमच्या बरोबर होता? माझा दोस्त. ते सर माझा दोस्त वसंत दुबल. आम्हाला मोठं सहकार्य केलं त्यांच्या वडिलांना. तुम्ही लहान असताना ज्यावेळी कुस्त्या खेळत होता का नाही, त्या कोणाकोणाबरोबर तुमच्या कुस्त्या व्हायच्या चांगल्या पैलवानाबरोबर? अहो, तुमच्या लक्षात आला का मी असा माग लागणारा पैलवान कशाला चांगले ते मी दिल्लीतनं गेल्या माझं नाव आलं. दिल्लीला? हो. मग दिल्लीला केव्हा? 1959 ला गेला सा? हो. मग तुमची निवड कुठनं झाली? इथनं नॉर्थ सातारा? हो. कराडमधनं? हो. काय झालं होतं, हिने टीम पैलवानने हिने टीम चांगल्या पोरांची म्हणून केली. मी काय म्हणलं, रेल्वे फुकट आहे, तर जेवण खाण फुकट आहे, खर्च देत्यात, मग मला नेलं म्हण काय बिघडतंय? पैलवानच्या यांच्या मागे लागून मी गेलो होतो. कुणाच्या? शामराव मुळीक. माझं टीम मध्ये नाव हिने ठेवलेलं नव्हतं. तर ते गेल्यावर कडेगावचा खशाबा जाधव म्हणून त्या टीम आपलं म्हणजे त्याच्यात संस्थेत त्या कडेगावचा त्या ह्याच्यात होता. आमचे खशाबा जाधव ऑलिम्पिक. त्यानं
आपल्या भागातला जाधव आहे म्हटल्यावर त्यानं मला व्याप करून मला बसवलं. बर, खाशाबा जाधवानी? हा. बर बर. हा. खाशाबा जाधवानी बसवल्यावर पुन्हा सुरू झालं, कुस्त्याही सुरू झाल्या. आणि काय मी मागच लागून गेलेलो. पण पुन्हा काय झालं, 1 2 3 कुस्त्या केल्यावर आम्ही इथनं कराडने गेलेली, मी दाजीमाई राहिलो. कोल्हापूरचं खचणार तेवढं फेकटचं कोण नाही पडले. मग पुन्हा माझ्या आपलं म्हणजे मी कोण आहे ते कळायला लागलं. बर, मग 3 कुस्त्या केल्या तुम्ही? अहो 7 दिवसात 7 कुस्त्या केल्यात. आणि किती मिनिटात? एका मिनिटात 7 कुस्त्या तर रेकॉर्ड आहे दिल्लीत. तुम्ही पाडले सगळ्यांनी? हो. काय सांगताय? पांडू सुतार म्हणून ह्याचा कोल्हापूरचा 1 नंबरचा पैलवान माझ्या वजनाचा आला. आल्यावर मी त्याकडं वसंत पैलवान माझा दोस्त हे सगळे मी फोन केल्यावर म्हटलं फायनलला माझा असा झाला. आता म्हणलं यायला आता फायनलला काय आपल्याकडे दोस्त जात नाही. पण दैवयोग चांगला म्हणा, लोकांचं माझ्या आपलं प्रेम म्हणा. मग तुमचं अहो का मी एवढंच सांगतो, हिंदूराव जाधव नाव आहे 1959च्या पुस्तकामध्ये, भारताचं पुस्तक आहे, हे नाव आहे बघा. मागं लागून गेलेलं पैलवान म्हणतात आणि पहिला नंबर आला. हो, 1 नंबर आहे. 1 नंबर आला? हो. 7 दिवसात 7 कुस्त्या केल्यात. बर, मग श्रीपती खंचनाळेंचा काय इतिहास झाला हो तिथं, तुमचा 1 नंबर आला त्यावेळी? श्रीपती खंचनाळेचं काय झालं, सुरुवातीला झाल्यावर कुस्ती बरोबरी सुटली. फायनलला सुटल्यावर ते जरा चकूप 2 दिवस ठेवली त्यांनी त्याचं. खचनाळे ऐकायलाच तयार नाही. मी पुन्हा लढतच नाही. म्हटलं काय, म्हटलं मला तुम्ही खुराकाला पैसे नाही दिले, मी तुमचा बांध दिलंच नाही. लई चढाक होता. पण पुन्हा मामासाहेब मोहोळने ह्याने तिने मिनत्या करून त्यानं त्या पंजाबीला मारलं. आणि पंडित नेहरूंनी त्यांना पुरस्कार दिला ना? हो. आपलं हे यशवंतराव चव्हाण दिल्लीला मुख्यमंत्री होते त्या टाइमला. ते दिल्लीला आलते? ते दिल्लीच आले होते. आणि आपलं सत्कारही केला की आमचा सगळ्यांचा. मग तुम्हाला पण पुरस्कार दिला का पंडित नेहरूंनी, का कोणी दिला तुम्हाला पुरस्कार? तुमचं बक्षीस कोणी दिलं तुम्हाला? बक्षीस ते गदा मिळाले होते आम्हाला. पण आम्हाला पुन्हा 5 वर्षांनी गेले. आम्हाला 5 वर्षांनी पुन्हा पोरांनी पाडलं. बर. गदा गेली की, पण 5 वर्ष पगार मिळाला मला. पगार मिळाला? हो. किती मिळाला? 25 रुपये तवा? हो. महिन्याला? हो. मग ते पैशाचं काय केलं बाबा? अहो काय करतोय, तुमच्या लक्षात आलं का? असंच कुठेतरी घरात काय चुलच्याला कापाड नाही, आमका नाही चमका नाही, हेच करायचं. बाहेर मी जायचं तर मला खोराकापुरचं पैसे फाडावं मिळतच होतं. बर बर बर. मग तुम्ही तिकडून आल्या, तुमचा सत्कार वगैरे झाला का गावात? सगळं पुढाऱ्याने तर मिरवणूक काढून सत्कार केलाय. पार्लेकर हे सगळं, पेढी पाटील हे सगळ्या लोकांनी. खरं? हो. तुमच्या गावात लय वाहवा झाली? गावात वाहवा होण्यापेक्षा मी आज वागणे बिन, मी गरीब असल्या कारण मी आपलं कुणाला मागे सरच म्हणत नव्हतो. आणि माझी भावकी 4 घर असू द्या, त्यांचं सहकार्य होतं मला कायम होतं. काय नसलं असलं तर मला कोणी बी घरातली माणसं आणून देत होती. त्यामुळे तुमचं हे झालं? त्यामुळे झालं. पण मग तुम्ही एवढं श्रीपती खंचनाळे म्हणा, आता दाजी माळी नाव आहे, महादेव पवार आहे, महादेव मदने आहे, वसंत दुबल आहे, असे कित्येक होते. पण तुम्ही मला सांगा की महाराष्ट्रात तिघाशिवाय पैलवानच नाही सांगेल तर विष्णू सावर्डे होती, सगळे होते. पण गेले तिथं हे झालं काय कोणाचा उपयोग झाला नाही. बरोबर. आता मग तुमचं हे जे तुम्हाला पुरस्कार जे मिळाला, ती गदा वगैरे तुम्हाला मिळाली, तुम्हाला नोकरी मिळाली नाही? गव्हर्नमेंट नोकरी दिली नाही? नोकऱ्यावर आपलं मिलिटरीवाले 2 वर्ष मागे लागले, नुसतं नाव द्या, तुम्ही सुद्धा नका, नुसतं नाव द्या. पण मी आई बापाला एकटा असल्यामुळे भावकेतले बी भागातले बी लोक जाऊन दिलं नाही मला. त्या टाइमला मिलिटरीचं फार अवघड होतं. होय. मग आता पेन्शन देतात का भागातले लोक तुम्हाला? आता हे बघा, एवढी जर अक्कल जर गेलो नसतो का, सगळं झालंय. पण पूर्वी म्हणजे आता त्यावेळी भावनिकतेचा विचार जर तुम्ही केला नसता आणि तुम्ही गेला असता तर तुम्हाला आज पेन्शन मिळाली असते का नाही? तुमच्या लक्षात आला का, साधा यशवंतराव चव्हाणाचं हे घेतलं नाही काय तर तरी मिळालं असतं ते. पण अक्कल नको का काय? म्हणजे त्यावेळी समजलं नाही, ते नाही समजलं काय. आणि जर तुम्ही यशवंतराव चव्हाणांना म्हणला असता मला पोलीस मध्ये घ्या, तर तुम्हाला तिथं पण लगेच लागले असतं. कुठे बी घ्या म्हणलं असतं, पण एवढं आम्हाला आमच्या डोक्यात असतं तर मग का असं झालं असतं. फार मोठा मेसेज आहे. म्हणून
महाराष्ट्रातील सर्व पैलवान असू दे किंवा भारतातील सर्व पैलवान असू द्यात, त्यांना एकच संदेश आहे की खेळाडूंना पण एक संदेश आहे की जोपर्यंत तुमची चलती चालती आहे तोपर्यंत तुमच्या नोकऱ्या बिकऱ्या लागणं, तुम्हाला तुमचं काहीतरी बसताना बसणं गरजेचं आहे, या पैलवानांच्या मुखातून ऐकण्यासारखं आहे. मी एवढं सगळ्यांना सांगतो. बाबा, तुम्ही श्रीपती खंचनाळेंच्या बरोबर राहिला, बरोबर? माणूस म्हणून ती व्यक्ती कशी होती? लय रागेल, कोणाचं ऐकत नव्हती. रागीट लय रागेट, त्यांना लय रागायचा. अहो मामासाहेब मूळ त्या संस्थेचा महाराष्ट्रातला अधिकारी त्याचं सुद्धा ऐकणार. तर तुम्ही काय बोलला तर तुम्हाला आमच्यासारखा कशाला जवळ जातो या? काय सांगताय म्हणजे एवढं कडक? हो, या बाबतीत आंधळकर म्हणा, विष्णू सावर्डे म्हणा, ही माणसं वेगळी. नंबर अगदी कुणीही गेलं तरी ये बा बस जा म्हणायचं. चांगली माणसं, सगळी चांगली. मोहम्मद हनीफ असू द्या, कुणी बी असू द्या, चांगली माणसं. मग तुम्ही आंधळकरांच्या कुस्त्या बघितल्या का हो? बघितल्या किंवा पण काय बघितल्या तरी काय तेवढं ज्ञान कमी ना. बरोबर, पण मारुती वडाराची कुस्ती बघितली का? मारुती वडारानं आम्ही एका टायमाला चालमीतच होतो. बरं, कसा पैलवान होतो? चांगला पैलवान होता मारुती वडार. चांगला पैलवान, ताकदीला म्हणते रेड्या जागा ताकद. चांगला पैलवान, गरिबीचा सुद्धा. 2 टाइमला माझ्यासारखाच पारल्यात नाही याचा. खाया बियाची परिस्थिती. भाडं कुठलं द्यायचं खुलेला? खायला नाही, खुलेला कुठलं भाडं द्यायचं त्याचं? त्यामुळे रोज सायकलीने रोज टाइमला 2 टाइमला जायचं. आणि दगड फोडा बेल जाते वडार जात होता नव्हता, त्याचा वडीलही जाऊन देत नव्हता. त्याला सुरुवातीला केलं असेल, पण पुन्हा गावातल्या भागातल्या लोकांनी त्याला बी सहकार्य केलं आणि मोठा पैलवान झाला. त्यांच्या कुस्त्या बघितल्या का तुम्ही? दुसऱ्या पैलवानाचा मैदानला हो बघितले. पुन्हा संघ एखादी आठवणीची कुस्ती मारुती वडाराची झाली? आपलं शिरंग माऊली करायचा तो भांदास, मदन देगावकर, शिरंग माऊली जाधव. हो, चांगला पैलवान, ऑलिम्पिक शिरंग माऊली 2 नंबरचा पैलवान. मग त्यांच्यावर झाली ती कुस्ती? त्याची नाही, त्याच्या भावावर झाले. शिरंग माऊलीच्या भावाचं नाव काय हो? भांदास माने, मानदास पैलवान, पुन्हा मदन देगावकर. आज पैलवानच्या टाइमला असे पैलवान होते की तालमीतल्या पोराला एखाद्या दुसऱ्या तालमीतल्या पोरानं जर पाडलं तर त्याला कवा पाडीन हे वाजता डोकं फिरत होत. एवढं हे होतं, एवढे एकामेकाची चोरस होते, ईर्ष्या होती. हो, क्या बात आहे. आणि नोरा हे नावच नव्हतं. आता नुराचं कुस्त्याचं बघता. आता तसं जर म्हणलं तर मी कुस्त्या सुद्धा बघायला जात नाही, कारण हे पटत नाही म्हणून जात नाही. मी नुरा करतात कुस्त्या. तुम्हाला कळते का नुरा कुस्ती हाई? लगेच कळायला पाहिजे, कळत नाही कसं नुरा कुस्ती. हो, लगेच कळायला पाहिजे. बघा, नुरा खेळणाऱ्या माणसाने सुद्धा सावध राहावा, हे सगळ्या लोकांना कळत असते. आपल्याला वाटतं की आपण डोळे झाकून मांजराचं दूध पितोय, काय नाही, सगळं जग तुम्ही बघत असते. याला कळतंय ते. आता नोरा कुस्ती करताना कोण पैलवान कसा आहे कोण कळतं. बरोबर. मग हे कुस्ती लागली की माणसांच्या डोक्यात कायचं की आज पाडणार. खरं? हो, असं आमच्यासारख्याच काय आहे. क्या बात आहे. कमी असणारा पैसे करतात त्याच्यावर कुस्ती करणार. मग कमी असणाऱ्यांनाच पडलं पाहिजे, ते चांगला कसा पडत? बरोबर आहे की, बरोबर आहे की. मग पैशासाठी चाललंय हे सगळं? पैशासाठी चाललंय. तुम्ही मला सांगा, तुमचा खुराक जो होता दिल्लीला गेला, तुम्हाला काय काय खुराक मिळाला तिथं? तिथं आपलं हेच काय, जेवण म्हणा, आपलं जेवण 2 टाइम मिळणार, राहायला इकडे सगळी व्यवस्था होती. मग तिथं गुरु हनुमान वगैरे यांना बघण्याचा योग आला का तुम्हाला? नाही. दिल्लीत हो, आपलं देवळ होय. देवळ नव, गुरु हनुमान आखाड्याचा पैलवान वस्तात नव्हता गुरु हनुमान म्हणून? काही नाही, माझ्या ध्यानात नाही. 59 ला असेल, पण काय एवढं डोक्यात. मग पंडित नेहरूंना बघितलं सगळं? बघितलं होतं की. कसा माणूस हो पंडित नेहरू? त्याला तसा होता, आणि टोपी अगदी घालणारा, गोरापान होता. गोरापान होता. पण तुमच्या भेट वगैरे अशी जवळ झाली का? नाही झाली. लांबच होते? नाही झाल्या, जवळ लांब जायचं. आपलं काय झालं जरी ती आपलं महाराष्ट्रातली पैलवानी म्हणलं तरी पुढाऱ्याने बैठकी घेतली तरी आम्ही असं लांब असतो बसणार, जवळ नाही. काय आम्हाला तुमच्या लक्षात आला का? त्याचं आमच्यासारखं नाव झालं म्हणून तेवढ्या पुढचं एखादं जाणं जात होता. मग यशवंतराव चव्हाणांच्या जवळ जाण्याचा योग आला का तुम्हाला? यशवंतराव चव्हाणाने आमचा सगळ्यांचा सत्कार केलाय दिल्लीत. हो. मग हातात दिला तुमच्या? हो. तो काय म्हणले तुम्हाला यशवंतराव चव्हाण? काय आठवण आहे का? काय नाही, आपलं बरं झालं बाबा, आपल्या कार्याचं नाव मिळवलं इकडे तिकडे दोघांनी, असे म्हणले. म्हणजे वसंत बोलून तुम्ही काय? नाही, दाजीमाळेने. मी दाजीमाळेनं तुम्ही मिळवलं? म्हणजे दाजीमाळेनं तुम्ही दोघांनी मिळवलं काय? गदा मला मिळालेली होती. बर 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 बर. ही गदा काय? बर.
आणि दाजीमाळेने तुम्ही दोघांना नाव मिळवलं. सांगली नाही, कोल्हापूर, खसनाळेशिवाय नाही, कुठलंच नाही महाराष्ट्रातलं एक सुद्धा कोण. खसनाळे ताकदीला लय लोड होता म्हणतात. खसनाळे ताकदीला बी लोड होता, रगलाट बी पैलवान होता. खरं लढणायला रगलाट होता आणि तो कुणाचा ऐकच बी नव्हता. सगळ्या गोष्टी होत्या म्हणा. अहो शामराव पैलवानच्या वर कुस्ती मुंबईला झाली तर निमारलं ढकललं नाही गेला ती पुन्हा वर फाडाचाच आला नाही सर. शामराव पैलवान मारलं तर का काय झालं? नुसतं टेकल्या का झालं, पण त्यात तसल्या पैलवानला आपण नाव ठेवणं बरं नाही. कुणाला खसनाळ्याला बी नाही आणि शामराव पैलवानला बी नाही. ही मोठी पैलवान त्यामुळे नाव ठेवायचं नाही. शामराव पैलवान देव माणूस होता. शामराव मुळीक हा देव माणूस. कसा कधी कुणाला काय नाही काय नाही. अहो लग्न मेला जरी केलेलं नाही म्हणजे कसला पैलवान. लग्न केलं नव्हतं नव्हतं लग्न शामराव पैलवान. आणि शेवटपर्यंत पोरांना शिकवत राहिला. हो लग्न नव्हतंच. ह्यांच्यागत फौजदार जेवढं त्यांचा धाकटा भावचे काय बोलूच ना ह्यांच्यागतच. रगलाट. हो फौजदार होता त्यांचा धाकटा भाव. बरं बरं बरं. मग त्यानं भावानंच लावला असणार, त्यांनीच लावला असणार. त्या टाइमला त्यांचं कुणी मोडतच नव्हतं शामराव मुळीकांचं. अहो सरळ मार्गे माणूस कुणी बी गेलं तरी कधी मागे सर नाही सर. त्याच्या हाताखाली तुम्ही शिकल्यामुळे तुम्हाला पण तेच संस्कार लागलेत. आपला आम्हाला परिस्थितीने संस्कार लावले होते आम्हाला ती परिस्थितीनं. हो मग जे परिस्थिती नाही तो कशाला उचलून बोलतोय. मग तुमचं वडील म्हणजे पैलवान होते का काय होते? कुठल्या शेती करायची कापडं नव्हती अंगाला. मला हे बक्षीस आपलं पगार येत होतं चुलत्याला. आमच्या चुलत्यानं 7 वर्ष मुलींची लग्न झाली तर कापड नवं घ्यायचा नाही, माझ्या जुन्या कापडावर काढलं चुलत्यानं. हो हे सत्य परिस्थिती कुणी बी सांगेल. मग एवढ्या वाईट परिस्थितीतून तुम्ही पैलवान झालो म्हणजे भागाने केले. त्या कराड भागाने केलं. कराड भागाने केले. आमच्याचं नाव घेण्यापेक्षा वसंत पैलवानच्या घरातल्या माणसांचं याला मला सहकार्य जास्त. म्हणजे वसंत डोबलच्या पैलवानाच्या घरातलं. हा बरोबर. वडील आहे त्यांची फार चांगली होती. वसंत पैलवान माणूस कसा हो वागायला? अहो दिसायला केवढा, पण त्याची कुस्ती पोगडा झाल्यावर कुणाला बघायला सुद्धा घावत नव्हती. एका मिनिटात कुस्ती एकटा हालून खेळणार की पैलवान तसा दुसरा नाही. आता जर असता तर किती पैसे मिळाले असं त्याचं माप नाही. एवढा मोठा चांगला पैलवान मोठा नाही ह्या जगातच, पण लय रगलाट. फास्ट खेळायचा. हो श्रीरंग बेनापूरकर दोघांची कुस्ती वर्षात एक 10 वेळा तरी लागत होती. बरं. हा हा. कोण पाडील 5 ते 6 मिनिटाच्या पुढे कुस्ती नाही कधी गेली. एवढ्या फास्ट कुस्ती. आणि काय कुस्ती लागणार कशी? फडात फिरवलं तर त्यांच्यावर कोण उठत नव्हतं. म्हणजे वसंत पैलवान बी श्रीरंग बेनापूरकर बी. मग गावाले मग मनात खेळा तुम्ही. ते खेळत होती पण काय नवरा नव्हती. खेळायची पण आज कुणाला अंगात रोर येणार, उद्या दुसऱ्याला असणार असं होत होतं. बरोबर आहे. हार जीत ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही कधी पडला पण असेल, जिंकला पण असेल. आता किती वेळा पडला असेल त्याचं माप बी नाही. हो बरोबर की. आणि जिंकलो किती वेळा त्याचं पण माप नाही. डेबोवाडी भागात गेलं का नाही काय करायचे, एक 10 रुपयावर फिरलं तर कोण उठण तर 10 रुपये गावाले तसे द्यायचे. हा बरोबर. मग मला मी तिकडे त्या डेबोवाडी भागात कायम जाणार. ते म्हणतील एवढ्यावर फिरायचं. बरोबर. उठ ना उठलं तर खेळायचं पाडायचं, आणि नाही उठलं तर ते तसंच येत होते. परत पैसे चढवून गावाले पैसे फिरवायचे. तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या मैदानात पैसे मिळाले हो बाबा? किती पैसे मिळाले सगळ्यात जास्त? शेवट तुमच्या आठवणीतले पैसे सगळ्यात जास्त? आता काय 10-5 रुपये म्हणजे 1000 माचे रंडवावर भागातले लोक कोण रुपया 10 आणि 5-25 रुपये म्हणजे आयुष्यात बघाय घावत नव्हतं. 5-25 रुपये? हो. रुपया 2 रुपयाची बक्षीस देत होती लोक. त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यांच्याच खिचत नाही तर त्याने द्यायचं कुठलं? काय वेगळा होता. पण समाधान त्या काळी होतं का आता आहे हो समाधान? अहो आता काय मग मी सांगतोय ना, कुस्ती सुद्धा मी बघायला जात नाही. काय समाधान आपल्याला वाटत नाही. आणि आपण काहीतरी खरं बोलायला गेलं म्हणजे म्हणाल काहीतरी बोलते मग जायचं नाही. बरोबर आहे. पण आता मला सांगा, समाधान त्या काळी होतं का आता आहे? समाधान म्हणजे मी काय म्हणतो, आता तुम्ही जगताय तेव्हा जगणं चांगलं होतं का आताच जगणं चांगलं आहे? ते जगणं चांगलं होतं. पैसे नव्हतं तरी पण काय पैशाची जरूरत लागत नाही, फक्त चांगलं वागणार, चांगला जगत होतो त्यावेळी. हो
आणि कोणी बी एकामेका उपकार करत होतो. लय कशाला, मुलीचं लगीन करायला झालं तर 51,000 रुपये नम्मे कपडे घेतले तर 51,000 पैसे नव्हतं. माझ्या दोस्ताने ते लग्न केलंय मुलीचं. तुमच्या? हो, माझ्या पवार जावा आहे माझा. हा हा, कराडचा. बरं. हा, मग तुम्हाला दोस्तानी केलं लग्न? दोस्तानी करून ती फेडून घेतलं. सगळ्यांचं ट्रक, माझा ट्रक फक्त नाही. वसंतराव पैलवानी माझ्या नावावर त्यांनीच पैसे देऊन ट्रक घेतला आणि त्यात फेडून घेतलं. तिनेच पैसे घालून ट्रक घेतला माझ्या नावावर त्यांच्यात. आपलं 25 होतं ट्रक. मी माझं काय कशाने घेणार मी? मित्रांनी केलं? हो, केलंय सगळ्या मित्रांनी माझं. मी काही नाही केलेलं. आपलं चांगलं वागलो एवढंच, कुणाला काय नाही म्हणणे. बरोबर आहे. आता मला तुम्ही एवढं सांगा, एवढं मोठं पैलवान तुम्ही झाला, बरोबर? हो. परिस्थिती आता गरीब आहे, कोई बात नाही. हो. पण तुम्हाला ह्याचं वाईट वाटत नाही या गरिबीचं? नाही काय, अहो आपल्या नशिबातच नाही तर येणार कुठे? नशिबात होतं तेव्हा घरातली माणसं भागातली म्हटली मिलिटरीच वाईट आहे, आमकाय चमकाय, तर आपल्या नशिबातच नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनी नाही जाऊन दिलं. आपल्या नशिबात जिथं नाही तसं मिळणार कुठलं आपणाला? नशिबाच आहे सगळं. नशिबाच आहे, हे चांगलं आहे. अजून कोण मागे सर म्हणत नाही. असली ही माणसं आपली आली तरी आपल्या आळी मारते, कोणी बी आलं तरी आळी मारते, एवढं समाधान आहे. आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला मोठं काही नकोच आहे. आणि पाहिजे म्हणून आणायचं कुठलं? बरोबर की. आता जरी असलं तरी मुलं ही करतात, नाही असं नाही. पण आपलं मध्यम शेती असल्यामुळं आता शेतीच भागानं हे मोठं होणार का वा? आपलं कसं तरी जगता. बरोबर. तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता एवढं हे म्हणजे मुलं बाळ तुमच्या आता आहे म्हणताय किंवा 2 मुलं आहेत, मुलगाची. बरोबर आहे. आता जी नवीन पोरं जी आहेत ती व्यसनात जाऊन मरायला लागल्यात, म्हणजे इंजेक्शन वर घेऊन कुस्त्या खेळायला, पावडर खाऊन कुस्त्या करायला लागल्यात, यांच्याबद्दल तुम्ही काय सांगशील त्या पोरांना? आता काय सांगणार, कोण आहे ना ऐकणार की तुमचं? बोला की तरी पण काय तुमचं मत आहे? काय बघितलं त्याचा काय उपयोग होत नाही. नाही होत. ते पैशाच्याच मागं लागले. बरोबर. त्यामुळे हे करणं योग्य नाही. पैशा पुढं काय दिसत नाही. आता तुमचं आता 84 वर्ष वय आहे, बरोबर? 86 वर्ष वय आहे. मग आता 100कडे तुमची वाटचाल चालू आहे. ती पोरं 100 काढतील काय? आता आपण कसं काय ओळखणार? तर तुमचा अंदाज तरी? त्यांचा 50-60 म्हणजे चालतेच का राहतेच कोणाला ठावं? 50-60? हो बघा. अहो तुमच्या लक्षात आला काही दिवस मावळला की टोळी की काय होत करते ते त्यांचं टेस्टनीच कळत नाही, तर ते जगणार काय? तुम्ही कधी व्यसन केलं नाही? आयुष्यात एक बार दारू पिवली माणसं पोरांच्या नादानं, आयुष्यात एकदा. आणि त्यानंतर कधी दारू नाही? कधी दारूचं नाव घेतलेलं नाही. आणि कुणी बी सांगे दोस्ताच्या नादाने एकदा प्याला पिवलूया आणि तिथून सोडली. बरोबर. आणि ते काय झालं, पेल्यावर मला ती हे होईना, ते पचन आजारी पडलो. ते एक जण काय ते देवरच याला कळलं कोणाला, ते वडील आपली बोळी माणसं, असं असं का होतं तर ते म्हटले त्यांनी काहीतरी पेलंय का केलंय तेवढं विचार. बरं. मग तुम्ही काय सांगितलं? पेलो होतो बाबा. मग वडिलांनी शिव्या दिल्या का? अहो शिव्या देणार, काय वाटतं ते केलं तर तोंड उचलायची ताकद नको का आपल्याला? कोण ज्येष्ठ माणसाने बोललं तरी आपण बोलायची ताकदच नव्हती कोणाचीच. एवढं ते हे होतं. हो, पाळलं होतं, भागात पाळलं होतं सगळ्यात. तुम्ही आता हे झालं, नम्रता, संस्कार झाले, ही चांगली गोष्ट सांगितली, डोळ्यातनं पाणी येण्यासारख्या. तुम्ही व्यायाम किती केला हो? दंड बैठक किती मारत होता तरी? तसं जर म्हणलं, दंड बैठकी मारायला एवढा खुरा कुठला आणायचा? मोजका. तरी किती? 100-150 जोर, 60-70 जोर की 100 बैठक, एवढीच. खुराक जास्त असला तरच जोर जास्त मारू शकतो, नाहीतर काय राहणार अंगात? खुराकाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. काय करणार? बरोबर. पण कुठल्याही गोष्टीला प्रॅक्टिस पेक्षा दिल चाललं पाहिजे, जिकिरी तिची पाहिजे, दिल चाललं पाहिजे. मी सोडत नाही याला. दिल खुशेन रासर कायम मेहनत मारायचे, काय करायचे, हे काय करतात, काय कशाच गोष्टी करणार, पाडणारच तू. त्यामुळे दिल चाललं पाहिजे. महत्वाचा मुद्दा हे दिलानं सोडले नाही पाहिजे. हा काय सोडणार नाही म्हणून त्याला पाहिजे, घडतंय. बरोबर बरोबर. कुठलीही गोष्ट खुशीच असं नाही, कुठलीही गोष्ट. आता ही जिद्द पाळी म्हणते, उद्योग गेले, जिद्द पाळीनंतर कसं जाणार?
मग गावातच कुठतर मग चौकातच मग होय की बसायचं. मग म्हणून माणसाची जिद्द पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीची पाहिजे. बरोबर आहे. आणि संगत महत्वाचा मुद्दा चांगल्यावर पाहिजे. तो गरीब असू द्या, पाक गरीब असू द्या, आपल्यापेक्षा बी गरीब असू हा. द्या, पण तो माणूस प्रामाणिक पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, त्याची मैत्री करायला पाहिजे. त्याची मैत्री करायला पाहिजे असं मला वाटतं. नाही ना, बरोबर आहे बाबा. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता हे झालं, तुम्ही मारुती माने वगैरे यांच्या कुस्त्या बघितल्या? अहो लय वेळा बघितले. हा, कसा पहिलवान मारुती माने? मारुती माने म्हणजे दाजी माळ्याचे कुस्ती झाले पारल्याला, हा, तेव्हा दाजी माळ्यानं मारुती मान्याला लगेच पाडला. बर बर. तुम्ही स्वतः भेटलेलं? आम्ही आता रोज कुस्त्याच आमच्या एकच चालायच्या. बर, बर. पण काय झालं, त्याचं नशीब आणि तो धाडसवाला पैलवान होता. कोण? मारुती माने? मारुती माने. लय धाडस? आणि धाडस होतं आणि तब्येत म्हणा इकडे तिकडे त्याची ती होत नाही, चांगला होता. हा. आणि तो मी म्हणतो तसा धाडस करणारा पैलवान होता, त्यामुळं तो सरकच गेला. म्हणजे दिल चाललं होतं, चालत होतं. त्याचं दिल चाललं होतं, चांगला दिल चाललं. बरोबर. आता मारुती वडरा सुद्धा हिंदी केसरी वगैरे झाले नाही. नाही, तुमच्या लक्षात आला का आता काय आम्ही असलं म्हणून ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. नंतर मारुती वडार, मारुती माने म्हणा, विष्णू सावर्डे, नाता पैलवान, भगवान मोरे. नाता परगापूर चांगला पहिलवान, चांगलाच पैलवान, ह्यांच्या चुडीतला होता. अहो गरीबीत मरून गेला माणूस तो. आता तुमच्या लक्षात आला का घरची प्रॉपर्टी मोठी आहे ती आत्ता सुद्धा. नाता परगापूराची? हो, बर. पण आता ते वागणं त्याचं एकदम शांत, त्याचं भगवान मोरे. भगवान मोरेंच्या पण कुस्त्या तुम्ही बघितल्या? अहो आता असं फाडात बघायच गाव होतं त्या. दुसरा महाराष्ट्र केसरी भगवान मोरे, हो, बाबाजी म्हणतात त्याला. हो. आणि शामराव मोरे म्हणून एक होता हो त्यांचा भाऊ, शामराव मोरे दिसायला चलाटा पण फार हुशार, चांगला पहिलवान. हो, धरीलचा ते डाव लावणार. शामराव मोरे हो. आणि भगवान बाबाजी जे होते ते? भगवान बाबा हे जे होते ते आपले एवढे चालाक नव्हते, पण पैलवान चांगला. बरोबर बरोबर. तुम्ही कोल्हापूरच्या आणि कुठल्या काय पहिलवान कुस्त्या बघितली का? श्रीपती खंचनाळ सोडून मोहम्मद हनीफची बघितली का? मोहम्मद हनीफ 100 वेळा बघितले. कसे आम्ही आता पैलवानकी करतो म्हटल्यानंतर जायचं तालमीतल्या कुणाची खुशी असली म्हणजे त्यांच्यावर जायचं. मग कसा पहिलवान? हनीफ पण चांगला पहिलवान? मोहम्मद हनीफ सारखा झाडसवाला पैलवान नव्हता, लय पट काढणारा माणूस. मग आंधळकरांची त्यांची जी आली ते आंधळकर तागडा होता त्या टाइमला, तगडा होता. आणि हनीफ पहिलवान जरा आंधळकरपेक्षा बारीक झाला. बरोबर. त्यामुळे ते आंधळकर 3 नंबरचा पैलवान. हा. खचनाळे ही 1 नंबर 2 नंबर असे ते चालेल कोल्हापूर. म्हणजे खचनाळे आंधळकरांच्या पेक्षा चढ होते? हो, ताकदीला ताकदीला होते, पण खचनाळे आंधळकरापेक्षा जोड चांगली होती. खरं? हा. बरं. तुम्ही सादिक पंजाबी वगैरे जी पहिलवान बघितली. कसा पहिलवान सादिक पंजाबी? अहो काय असा फडाचा आला, माझी पाय भुईलाच टेकत नव्हता त्याचा. एवढा चांगला हो, देखना पहिलवान, बोलता गौरा पानगडी. हा. हो. आणि समाधान वाटायचं का नाही तवा पहिलवान बघितल्यावर? अहो तुमच्या लक्षात आलं का, खुर्च्या त्या टाइमच्या बघायला एवढं समाधान वाटायचं. मिनिटाला डाव लावणारे पैलवान होते. मिनिटाला डाव लावणारे, काय असं ठरत नव्हतं तू मी डाव करतो तू पडन मी पैसे असतो मग दोघांनी मग असं नव्हतं. अहो तालमीतल्या पोराला एखाद्या दुसऱ्या तालमीतल्या पोरानं जर पाडलं तर मग आम्ही दुसऱ्याची पैलवान असायचो, ते फड कवायचो आणि त्याला आम्ही कवा पाडेल असं होतं. एवढी एकामेकाची इज्जत होती, ईर्ष्या होती. बरोबर आहे. आता नवीन पोरं जी आहेत ते आता आत्महत्या करायला लागल्यात किंवा व्यसनात मरायला लागल्या, अटॅक यायला लागलाय. लहान पोरं 13, 15 वर्षाची, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगशील साहेब? त्यांनी काय करावं कुस्ती खेळताना? व्यसन करून त्यांचं हेच व्हायला लागलंय. आता त्यांच्या पूर्वी जे आता काय झालंय, पैसे आता बेन पैसेवाल्या माणसाला तालमीत सुद्धा पोराला जाता येत नाही, खर्च जमत नाही. पैसेवाल्याचं पोरग तालमीत जाते करते, पण आई बापाचं पैसे असल्यामुळे ते पैसेच खाऊन कसला बी धंदा करते. त्यामुळे हे करायला नको. कारण कसा करत काय बी करून चालेल पैलवान होणार नाही. मोबाईलचं जरा सांगा की, मोबाईल पोरं लय वापरायला त्याच्याबद्दल. पोरं म्हणण्यापेक्षा पोर जरा रांगायला लागलं की ते आई बाप त्याला मोबाईल देते, ते बघते ही भाकरी करते. काय त्या मुलाच्या आता लहान मुलाला रांगायला लागल्यापासून जर त्याच्या हातात मोबाईल असला तर त्या मुलाची काय प्रगती होणार? अजिबात होणार नाही.
कशी होणार? वाईट वाटच लागणार त्या पोराची. अहो आता डोळं राहते ते का 30-40 वर्षापासून? तुम्हाला चष्मा आहे का नाही? हाय पण नाही लावीत नाही का? काय काय वाचायचं आहे का काय तुम्हाला? आणि वाचायला येत नाही सर. शिक्षण किती झालंय? कसलं शिक्षण आलंय या? काहीच नाही. दुसरी तिसरी चौथी जरी झाली तर त्या टाइमला शाळेत नाहीच. खाशाबा जाधव तुम्ही बघितलं का? नुसतं बघितले, पण त्यांचे खुर्ची किंवा नाव त्यांचं तेवढं बघितले, आपलं फोटोही बघितले, पण जवळ जायचा कधी मार्गच नाही आला. लय मोठा पैलवान तो. नंबर मोठा नव्हता पण तो होता, तो हुशार होता. आणि नंबर त्याच्या वजनात जो तो होता तो फार डावीर पैलवान होता. आणि गरीब परिस्थितीतल्या माणसाशिवाय काय कळू शकत नाही. शाळा शिकायला असो द्या, जे विचार करतोय त्याचे आई वडील काय मागं करतात. आता बघा आई वडील काय काय रोजगार आलायचे. बरोबर. पोराला फोन केला कुठं आहे तर हाय मी कॉलेजवर आणि हाय डोंगरात पोरगी घे. असलं बोललं. बरोबर आहे, ही परिस्थिती आहे, आम्ही बघतोय हे. मी बघतोय. मुलीला विचारलं काय आहे नो का इथंच. बरोबर आहे. ती पण आई बापांनी नाही शिकवावं तरी पंचायत होती, आणि शिकवावं तरी हे होते. म्हणून खरं आई बापाच त्याच्यापेक्षा आईच जास्त वाईट आहे. आई म्हणणार माझ्या पोराला ही नाही, माझ्या पोराला ती नाही, आणि त्यामुळे पोरग्याला बिघडायला आई कारणीभूत आहे. अहो तुम्ही मला सांगा, वडील रिटायर झाल्यावर तेवढं पैसे पुन्हा येतेच का? नाही हो. आणि ते पहिलं व्यसन लागले या ती सुटतंय का? नाही सुटत. मग आई बापाने घेतलेलं हे नाही काय सुरुवात करायची, घ्या तर राहिलच, इकायला सुरुवात करायची. ठेवय ना त्याचे ठेवतेच काय विचारा. म्हणजे आपले आमचे हे आहे ते त्यात सध्या बरोबर की. बरोबर की. कसं काय होणार आहे मला सांगाल का? तुम्ही स्वातंत्र्य सैनिक नाना पाटलांना बघितलं का हो? बघितलं किंवा बघितलं असेल, पण एवढं त्या टाइमचं आम्ही हुशार नव्हता. नाना पाटील भाषण वगैरे ऐकलं नाही नाना पाटलाचं? आपलं ह्याच्या सभेत ह्याच्याच ऐकलं असेल, पण काय ध्यानात नाही एवढं. तुमच्या विष्णू बाळा पाटलांना बघितलं का? विष्णू बाळा पाटलाचं ते फोटोच येत होतं, ते कोणाचा खून केला, कोण काय झालं. विष्णू बाळा तर त्याचं काय चुकीचं होतं? नव्हतं चुकीचं. नाही त्याचं चुकीचं. तुम्ही काय बी कराल पुढारी होऊन तर त्यानं म्हणून तरी सुराल, पण ते कळतंय कोणाला? विष्णू बाळांना तुम्ही बघितलं नाही? बघितलंय. समोर बघितलं? समोर बघितलंय आम्ही. कुठं? कराडात. तो हजर झाला जावा. हजर झाला तुम्ही बघितलं स्वतः? हो स्वतः बघितले मी आम्ही. बरं कसा माणूस होता तो? छलाटात होता पण धाडशी होता. हो त्यामुळे त्यांची दहशत लई मोठी होती. दहशत मोठी. मग त्यांनी दरोडे वगैरे घालत होते का नुसतं गरिबांना? त्याच्या बिचाऱ्याचं नव्हतं. नव्हतं. तुम्ही मला सांगा, डिलेव्हरी झालेली मंडळीच्या हातवर नव्हतं. पोलीस फौजदार आले तरी ज्या माणसाने पोलीस फौजदार माघारी घालले तो कसला माणूस आहे? म्हणजे बाळाची बाईच्या तिथं हातून झोपायचं तिथं. हो. मग तो घरात आल्यावर कळल्यावर तो पोलिस आल्यानंतर ते बिचारे त्या घरातल्या माणसांच्या बिचारला उठीलं ह्याला झोपवलं. डिलिव्हरी झाल्या बघा बाईची म्हणून तिथं गेली बी नाही जवळ. असे काही वेळा परिस्थिती झाल्या. एवढा प्रामाणिक. तुम्ही मला सांगा, धरून द्यायचं काय अवघड होतं का? नाही. मग पण कुणाच मन झालं का ह्याला धरून द्यावा? कुणी काही केलं नाही. नाहीच. तो स्वतः हजर झाला. ते बी पुढाऱ्याने केला. तुमच्या भागातला अमका होऊन मोठ्या पुढाऱ्याने हजर व्हायला लावला त्याला. बरोबर. त्याचे भाऊ पण अण्णा बाळा पाटील त्याचे भाऊ होते ना? त्यांचे होते की त्यांना बघितलं तुम्ही? ते बघितले. अहो तो माणूस मस्त गरीब होता, पण पुन्हा रगेलाटपणात शिरावं लागलं ना त्याला बी. अण्णा बाळांना पण. तुम्ही मस्त आणताय, तुम्हाला एखाद्यानं मारल्या तुम्हाला राग नाही याचा का? बरोबर आहे. मग त्यातला प्रकार झालाय तो. बरोबर. नाही म्हणजे तुमचं मी हे घेण्याचं कारण की कराडमध्ये स्वातंत्र्याची सुरुवात कराडमधून झाली साहेब. हो. नाना पाटलासारखी माणसं. हो. त्या माणसाने केलं हे. त्यामुळे तुमच्या भागाचं योगदान फार मोठं आहे. विष्णू बाळांचं नाव सुद्धा आदरानं काय घेतलं जातंय की त्यांनी लोकांसाठी केलं, गरीब लोकांसाठी केलं. मला सांगा, 1 वर्ष पोलिसाला घावत नाही असं व्हाय का? घावणार किंवा पण ते कोणाची भावनाच नाही ना ह्याला धरून द्यायचं. काय गरज आहे? एवढा प्रामाणिक माणूस. पूर्वीची माणसं प्रामाणिक होती. बरोबर बरोबर बरोबर.
प्रामाणिक होती म्हणजे जवळजवळ 80-85 माणसं प्रामाणिकच होती. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळं तो गावला नव्हता, तो हजर झालाय सर. ओके, ठीक आहे बाबा. आणि आता नवीन पैलवान यांना तुम्ही जाता तर काय सांगशील, त्यांनी कसं राहावं? अहो सांगितलं तर कोण ऐकतंय? तरी पण सांगा की काय कसं राहावं त्यांनी. चांगलं राहिलं पाहिजे. कुस्ती खेळताना आदर केला का पाहिजे का वस्तादाचा? अहो कोण वस्तादाला विचारतंय आणि म्हणाल काहीतरी म्हणताय. अहो नाही वस्ताद तर सुद्धा कोण ऐकत नाही. मग वस्ताद आपलं वस्ताद आहे म्हणाय पाय पुढचा हाय वस्ताद म्हणतात, नाही तर वस्ताद तरी कोण ऐकतंय? नाही कोण ऐकत. मग ऐकायला पाहिजे का नको या पोरांनी? मग ऐकत होतो म्हणून तरी आम्ही एक तर गरीब राहिलो होतो. ताकद आहे का नाही काय म्हणायची? वस्ताला काही म्हणायची ताकद नव्हती. अहो मग तालमेत तुम्ही यार कुठलं पाय घाला लय लागेल वस्ताद. हो क्या बात आहे, क्या बात. पण तेव्हाची वस्ताद पण मदत करायची पैलवानांना. अहो मदत म्हणण्यापेक्षा काय असलं नसलं तर म्हणणार पावसात त्याला द्या किंवा काहीतरी असे कोणाची जी परिस्थिती असेल त्याला म्हणायची द्या घ्यायला 10-5 रुपये आमचं चमकाचे सांगित होते लोक. आणि ते माणसं ज्याच्याकडे होते ते इज्जतीने देत बी होती आणि गावाच्या नावाचा त्याच्याने आदर होता. आता तो नाही. फार मोठी गोष्ट आहे. मला एवढंच सांगायचं आहे की 1959 पहिले हिंद केसरी श्रीपती कांचनाळे झाले. त्याच मैदानामध्ये 75 किलो वजन गटामध्ये या वाघानं बक्षीस मिळवलेलं आहे. त्यांचं नाव आहे, मला बसवलं बिचाऱ्याचं नाव माझे मी विसरणार नाही. म्हणजे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांनी त्यात नाव घातलं आणि ह्या हिंदूराव जाधवांनी हे बक्षीस मिळवून कराडाचं नाव, महाराष्ट्राचं नाव मोठं केलं. तर अशा पैलवानाजवळ आम्ही आलो आणि फार मोठ्या गोष्टी यांनी सांगितल्या. नवीन पिढीला भाषा जरी थोडीशी गावंढळ वाटली, भाषा जरी कडक वाटली, तरी ह्या भाषेचा अर्थ फार मोठा आहे, एवढं समजून घ्या. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि मामा नमस्कार, तुमचा आभार आहे. मी चांगलं बोलला तुम्ही. माझा आभार. मी कशाला तुम्हाला तुम्ही साहेबांनी फोन केला म्हणून आलो ना, तर मला कोण विचार हे बघा खरी परिस्थिती बोलावी माणसानं. बरोबर. तुम्ही इथं आलाय काय मला माहित आहे. बरोबर. माझी वाईट तब्येत बेर नाही म्हणून मी घरातच बसणार. बरोबर. वर लावून द्यायची काय? हे पुस्तक तेव्हा दिलेलं आहे तुम्हाला? त्या सामन्यात दिल्लीत मुंबईत मी मार खाल्लाय 5 वर्षानं. पण ठीक आहे, असू ते काय होतेच की. बरोबर.